तूप होता एवढ्याचा. म्हणजे जास्त असले जास्त निघत आहे ना? जास्त असला म्हणजे जास्त निघत आहे. राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, ह्या सकाळचं वातावरण आहे आणि आता मामा गावरान गाईंची धार काढणार आहेत, म्हणजे गावरान गाईंचा दूध काढणार आहेत. ते कशा पद्धतीनं ते पण ह्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवणार आहे. तसंच त्या गावरान गाईच्या दुधापासून ताक दही केला जात आहे आणि त्याच्यापासून लोणी कसा काढला जात आहे, गावरान तूप कसा काढला जात आहे, तर त्या आम्ही काढणार आहेत. ते पण आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवणार आहे. तर बऱ्याच मित्रांनी कमेंट केली होती का गावरान गाईंचा तूप काढताना दाखवा. तर नक्कीच मित्रांनो, तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे. चला आता आपण थेट जाणार आहेत, कसा तूप काढणार आहेत आणि मामा कशी धार काढतात गावरान गाईची ते आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न मी आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. गावाकडला या सुंदर सकाळचा वातावरण आणि इकडं ह्या मामांच्या म्हशी बांधलेल्या तिथं अंगणामध्ये. मामा शेण बरं काम चालाय काय? शेण भरतो ना. तर सकाळची शेण पाणी या चालतायच नाही का? तर मामांच्या ह्या म्हशी येते. मामा म्हैस आमचा नाही वापायची, ठेवायचे. तर सकाळी सकाळी काही माणसांची वेगळ्याच कामांची लगबग ही राहतेच, धावपळ राहते. कोण भाताला खत मारणे ह्या अशी कामं चलत येते. आणि आता मामाचं चालाय गाय पाजायचं काम, म्हणजे गायींची धार काढायचं काम. आता एक साईडनं वासरू सोडलाय आणि एक साईडनं ते धार काढतात. वासरं पण एकदम मस्त दिसतात पहा, एकदम मस्त वासरं दिसतात ह्या गावरान गायींची. आणि गावरान गाय ही एकदम मायाळू राहते. त्यांची सिस्टीम पाजायची, इकडचे एक साईडनं वासरू सोडून द्यायचं आणि एक साईडनं दूध जेवढा आपल्या वाटेल तेवढा काढायचा. हे पहा अशा पद्धतीनं. आणि मामी पण सहकार्य करतात वासरा सोडायला या सहकार्य करायच लागत आहे. तर मित्रांनो, आता आपण थोडक्यात गावरान गायींची धार काढताना दाखवला. आता गावरान गायींचा तूप लोणी ह्या इतका महाग राहत आहे आणि इतका आयुर्वेदिक राहत आहे ना, तर त्या मामीलाच माहिती आहे. तर त्या काय काय म्हणजे उपयोगी पडत आहे त्या मामी तर आपल्याला सांगतील. पण प्रथम असं आहे का त्या कसा काढला जात आहे ना, ते पण आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवेल. कारण बऱ्याच मित्रांनी मागच्या वेळेस कमेंट केली होती का गावरान गायचा तूप कसा काढतात तो व्हिडिओ एक बनवा. तर मामी म्हणजे ह्या लय औषधी राहते ना, लय औषधी. मग मुतखड्याला चालत आहे, कंचे ऑपरेशन केली माणसाला त्याचे खाला म्हणजे मग त्या चांगलाच राहत आहे ना, त्या भारी राहत आहे. गावरान गायचा तूपच भेटत नाही. तर मित्रांनो, थोडीशी बारीक पोरायची आणि थोडासा बारीक पोराचा आवाज येतोय त्याबद्दल क्षमस्व. तर मित्रांनो, आता मामी ह्या लोणी काढणारे तूप. तर चला आता काल पण मामांचा व्हिडिओ बनवला आपण गावरान गायींचा. तर आता मामी तूप काढणारे त्या कशा पद्धतीनं ते आपल्याला दाखवतो. ह्या किटलीत इरजावला होता ना? इरजावला होता. त्या दूध तापवायचा, मग साय काढायची, ती 1-2 दिवस सासून ठेवायची. दही केला होता ना? दही केला होता. मग आता त्या मला द्यायचे नाही आता ताक करून. तर मित्रांनो, आता ही रवी, आता ही यांना घुसळून केला जात आहे. आता आपण अनेक वेळेस पाहिला असेल एखाद्या मालिकेमध्ये, श्रीकृष्णाच्या मालिकेमध्ये का असा घुसळून केला जात आहे लोण्याचा. तर आता त्या मामी करून दाखवणार आहेत आपल्याला. आणि तो लोणी कसा निघत आहे ती पण क्रिया आपल्याला पूर्ण दिसणारच आहे आता. तर चला आता ही घुसळून क्रिया आपण करणार आहेत आणि लोणी किती पटकन निघत आहे ना आणि किती निघत आहे हे पाहू. म्हणजे आता याचा लोणी किती निघत साधारण? तरी निघेल ना याचा पावशेर एक तूप होता एवढ्याचा. म्हणजे जास्त असलो जास्त निघत आहे ना? जास्त असला म्हणजे जास्त निघत आहे. आता 2-3 दिवसाची साय आहे ना, 3 दिवसाची मग त्या थोडाच निघेल. तर गावरान गाईंचा ह्या लोणी तूप काढायचं काम चालू आहे, घुसळण क्रिया. किती टाईम लागलो मामी आता याला? लागतात कसं आहे 20 मिनिटं गो असं. 20 मिनिटं लागतील. 20 मिनिटं लागतील सर्वसाधारण. तोपर्यंत आता ही घुसळण क्रिया आपली चालू आहे. मग जास्त काय होतं त्या टायमाला? तर बरंच निघत असेल ना? काढायचं 2-4 दिवसाचा 1 किलो, 8 दिवसाचा 1 किलो तूप निघायचा. मग वर्षात भर किती सासवायची तुम्ही? तरी 10-12 किलो साठायचा वर्षात. पण मग तेव्हा जास्त गाय होत्या,
आता उगाच आपला औषधा पुरता कसं आहे नाहीच कोणा घेतला तर मग खायला पोराली होत आहे. आणि मग म्हणजे अशी बाहेर नाही गिरायक असतील भरपूर. हा मग गिरायचा राहत्यात असलं जास्त तर मग द्यायचं नाही तर मग हाय आपला दिवाळीला लागत आहेत शंकरपाळ्या करा मग त्याच्यातच करायचं शंकरपाळ्याचं पाठ. कसा किलो आहे या? त्या कधी जसा घेतला तर 2000 2500 असं राहत आहे. तुम्ही कसा किलो देतात? आम्ही देतोय 2-2.5 म्हणा आला गिरायक कसा. का बरं एवढा महाग देतात? अहो मग आता त्या गावरान गायचा तूप भेटत नाही आणि त्याला रखड आहे तेवढीच लागत. हा बरोबर आहे ना. आता एवढाचा काढ एवढा निघाल आणि गाय खाई बरं राहणार म्हणजे बरं राहणार गाय खा. आणि जर समजा कोणी गिरायकच नाही आला मग खायचा घरी काय लोक ऐकत घेऊन खायचं ना. लोक ऐकत खातात मग आपला घरचे मग आपण घरीच खायचा मस्त त्याच्यात रवा करायचा तुपातच. दिवाळीला आम्ही डारडा बिरडा वापरते नाही गावरान गायचा तूप वापरतो. तर चला मित्रांनो आता थोड्याच वेळात ह्या लोणी कसा निघणार आहे याच्यातून तूप कसा निघाला जात आहे आणि त्या कसा बनवला जात आहे ना ही आपली घरची मशीन आहे. तर थोड्याच वेळात आपल्याला पाय भेटणार आहे त्या. तर जवळजवळ आता 9-10 मिनटं ही घुसळण क्रिया चालू आहे. तर मग आम्ही हात खोडवतात ते पुढं होतात पण मग आता हलवायला हलवल्याशिवाय लगेच ह्या तर थोडे पण याच्यापेक्षा जास्त हलवेला असेल ना तुम्ही. जास्त हलवायचं पण मग आता शेवटी दिसना दिस माणूस जमत आहेस माणूस अशी मेहनत आहे भाऊ नाही का. आणि ह्याच गायींच्या दुधापासून जो खवा बनवला जातोय त्याचं रात्री आम्ही गुलाबजामू केलं होतं. चालाय पोरांचा खायचा काम. माणूस गोड लागतात का? श्रावणी कसं काय गोड आहेत ना. तर पोरा खात्यात गुलाबजामू. आता ह्या खव्यापासून बरंचसं काही पदार्थ बनवला जातात. पेढं गुलाबजामू इकडं दुधापासून आता लोणी तर मग आम्ही काढतातच त्या तूप आता आलाय निघत ना पा ह्या पा त्या रवीला मागून आलाय ह्या असं निघत आलाय पावर पूर्ण ही घुसळण क्रिया. मग काढून घ्यायची आता त्या काढून घ्यायला लागेल. तर 15-20 मिनिटाच्या घुसळण्यानंतर वर साईसारखा आलाय पा. आता ते आपण काढून घेणार आहेत आणि त्याचा तूप शुद्ध तूप कसा बनवायचा ना ती पण क्रिया दाखवणार आहे ती. तर चला आता हे तूप आपण वर आलाय हे लोणी तर काढून घेणार आहे ती. आणि त्या आणि मग काय करायला आता वर काढून घेतली आता तूप काढायचा मग त्या चुलीवर काढवायचा. ती पण काढवल्याशिवाय मग त्या चांगला तूप होत नाही ना. आता ती पण कृती कशी आहे ना ती आपल्याला पाय भेटणारच आहे. पण आता हे काढून घेऊ आपण. अशाच तुपाचा म्हणजे मग ह्या ताकाच्या तुपाचा त्या वास येत नाही. किती 2 वर्ष राहिला तरी त्याला चांगलाच राहत आहे. त्या साईपासून बनतात ना. साईपासून बनवतात पण मग त्या जरा वास येतोय ना त्याचा लय दिवसाचा. आणि याचा म्हणजे किती दिवस 2 वर्ष राहिला तर त्याचा वास येत नाही. आता ह्या काढायचं काम झालंय का? त्या लोणी काढायचा आता मग ह्या कडवायचा मग त्याचा तूप बनवत आहे. आणि ह्या खाली राहिला ह्यात ताकवत आहे ना. ह्या ताक आता याचा ह्या खायला होत आहे कढी करीतात त्याच्यातून नाही तर मग तशी खातो. बराच निघाला ना. हा मग ते मला एवढीच साजून बरं निघाला नाही का. काय गायली तूप राहते काय गेली कमी राहते जरा आहे ना. जी गाय राट राहते ना पिळ्या तिचा तूप जास्त राहत आहे. चला आता हा लोणी इकडं काढलाय. आता याच्यानंतर शुद्ध तूप कसा बनवणार आहेत ना आम्ही ना ते पण आपल्याला दाखवणारच आहेत आपण. चला पहा भरपूरच निघालाय. पण मग आता एवढा तूप नाही निघणार ना. नाही ना आता त्या कडून परत तेवढा थोडी हे राहते ताकातली ती बिरकड म्हणतात तिला ती राहते टोपाला चिटकून. पण मग ती खात्यात परत पोरा घेतात खाऊन. ते काय आता चांगला दुधाच आहे मग त्याला काय. चला भरपूरच निघालाय पहा. पण तिच्यातून आता कडून त्याचं पाणी सुटल तूप ते वेगळाच राहत आहे. त्या कशा पद्धतीनं आता चुली ठेवायची आपल्याला ह्या. तर आता ह्या ज्या लोणी निघालाय घुसळण क्रिया करून त्या गॅसवर ठेवलाय. चुलीसुद्धा होत आहे पण मग आता गॅसवर म्हणजे कसा एकदम कमी करता येत आहे गॅस. आणि गॅसची सुविधा असल्यामुळे मग ठेवला आहे गॅसवर. आता येत्या 9-10 मिनटामध्ये ह्या चांगला उकळल शुद्ध तूप. आता ती पण क्रिया दाखवणार आहेत. आता याला उकळी येईल येत्या 9-10 मिनटामध्ये उकळूनच एकदम व्यवस्थित निघणार आहे पहा.
तर आता याला पूर्ण उकळी आली 9-10 मिनिटानंतर. तूप वर येईल पण त्याच्यातला मग त्या खाली बिरकड राहील चढून राहील. म्हणजे तूप सगळा वर येईल ना, हा तर याच्यातला तूप वर येईल आणि जी साय राहते ना, जो चोथा म्हणतात तो खाली राहणार आहे. आता तो पण उपयोगी राहते, तो पण खात्यात, पण ज्या मेन तूप आहे ना त्या वर येईल. आता येत्या 9-10 मिनिटात पुन्हा ही क्रिया कशी होणार आहे ना, तर आणि हिचा साठा कसा केला जातो ना त्या पण आपल्याला पाय भेटणार आहे. आता पूर्ण उकळी आली याला. झालं का मामी आता? हा झाला ते झाला थोड्यात. फार निवळ आहे ना. आला नाही आता गारवा ठेवायला लागेल. गारवा ठेवायला लागेल म्हणजे काय ते ठेवायला बाटलीत नाही तर बरं. आता ह्या गार होऊन द्यायला लागेल थोडा. आता याची उकळी म्हणजे गॅस बंद करून आणि थोडा उतरून ठेवायला लागला. आता म्हणजे ह्या पूर्ण परिपक्व होत आल्या आता. तर ह्या पहा, ज्या आपण लोणी काढला होता त्या गॅसवर उकळवला आहे आणि पूर्ण असा एकदम निवळून गेला. आता उकळून पूर्ण निवळून गेला ह्या. आणि पहिल्या याने काढलेल्या ह्या बरणीमध्ये एवढा साचलाय का? आता आहे ना अजून 2-1 किलो. म्हणजे ती 2 किलो आहे ना अजून. तर ह्या बरणीमध्ये आता पहा ह्या असल गावरान तूप. आणि आता ह्या गार झालाय का पूर्ण? हा झालाय गारला. तर मग आता त्या ओतून ठेवायला लागल्या ह्या बरणीमध्ये. ह्या एकदम म्हणजे कवर टिकत आहे ना? कवर आहे 2 वर्ष राहून द्या ना त्याला. व्यवस नाही, वास नाही येत, काय नाही. आता आता ह्या पूर्ण निवाळे, पण आता ह्या पूर्ण घट होईल पुन्हा. त्या थोडा अजून गरम आहे ना. हे बा एकदम चियासारखा म्हणजे एकदम असा पूर्ण आणि याचा सफेद होईल ना एकदम. हा तर झाला का मग लगेच सफेद होईल. तर कोणला जर ह्या असा गावरान तूप लागत असेल तर 2,000 रुपये 2,000 रुपये किलो आहे. 2,000 रुपये किलो. आणि ह्याच होता का याच्यातला खाल्ला? हाच होते. हा आता या पोरा खाऊन घेते. हा भाताचा नाही खाता येत, तसंही खाता येत आहे. तर ह्या या बरणीमध्ये आपण ठेवला इकडं. आता ह्या पूर्ण पाताळे, ह्या पूर्ण गट होईल. आणि ही कृती कशी आहे ना, ही कृती कशी आहे ना ती मी पूर्ण आपल्याला दाखवली. अस्सल गावरान गायचा गावरान तूप आपल्याला जर कोणाला घ्यायचा असेल तर माझ्याशी संपर्क साधा. मी मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आणि यांच्याकडं म्हणजे यांचा नंबर नाही भेटणार कारण इकडं नेटवर्क नाही राहत ना. आणि पूर्ण 2,000 रुपये किलोनंच ह्या दिला जाईल. पूर्ण अस्सल, याच्यात कुठली मिसळ कुठली भेसळ अशी केली जात नाही. तर मग आम्ही आता 2,000 रुपये किलो देतात ना तुम्ही? हा 2,000 देते. तर 2,000 रुपये किलो भेटेल. औषधासाठी सुद्धा उपयोगी आणि खायलासाठी ह्या उपयोगी. तर याचा मला औषधी गुणधर्म एकदा पुन्हा सांगा. औषधाला त्या लई औषधी उपयोगी येत आहे. मुतखड्याला, परत असं हातपाय मोडलं तर समजा त्या तूप खाला तर त्यांना लवकर जडतात. बरीचशी औषधं होत्यात गावरान तुपापासून. तर दारडा सुद्धा आपण विकत घेतोय दारडा, पण दारड्यापेक्षा ह्या एकदम शुद्ध आणि कसा बनवला ह्या दाखवला. तर मित्रांनो पहा ह्या अशा पद्धतीनं ह्या गावरान तूप काढला जात आहे. तर बऱ्याच मित्रांनी कमेंट केली होती मागच्या वेळेस का गावरान गायचं तूप कसा काढला जात आहे, कशा प्रकारे ती घुसळण क्रिया केली जाते हे एक वेळेस दाखवा. तर तो प्रसंग आज आला आणि आपल्या मित्रांसाठी हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्याला बनवला. तर मित्रांनो कसा वाटला हा एक छोटासा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही नसेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला. एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान. धन्यवाद करतो मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय शिवराय.